हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। तर आज मी बनवली होती पालकवडी। आता चमचमीत खायला कोणाला आवडत नाही, तर चला मग याची रेसिपी बघूयात। इथे मी एका परातीमध्ये पालक अगदी स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी आले लसूण पेस्ट घातलेली आहे। आता आले लसूण पेस्ट ही मी नेहमी घरीच बनवते, कारण घरीच बनवलेली मला आवडते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं धनेजिरे पावडर घातलेलं आहे। धनेजिरे पावडरसुद्धा मी घरीच बनवते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आले लसूण आणि मिरचीचं वाटण करून सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घातलेले आहे, पांढरे तीळ घातलेले आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे। नंतर मी याच्यामध्ये चिंचेचे पाणी टाकलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी चिंच आणि गुळाचा पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी बेसन पीठ घातलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पीठ सोबत थोडेसे तांदळाचे पीठ सुद्धा घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला छान एकत्र मळून घ्यायचे आहे आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये 2 मोठे गोळे करून ठेवायचे आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे अगदी तसेच। दुसऱ्या बाजूला एका टोपामध्ये पाणी घालून त्यात लिंबू घालून हे दोन्ही मोठे गोळे वाफवायला ठेवायचे आहेत। 25 ते 30 मिनिटं वाफवायला ठेवायचे आहेत। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर सुद्धा करू शकतात। आता दोन्ही गोळे थंड झाल्यावर त्यांच्या छान बारीक बारीक वड्या कापून घ्यायच्या आहेत। आता मी हे अशा कापून घेतल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तुम्ही कोणत्याही आकाराच्या करून घेऊ शकता। त्यानंतर एका बाजूला कढईमध्ये तेल तापवत ठेवायचे आहे। तेल हे चांगले कडकडीत तापल्यानंतर त्यानंतर आपल्या वड्या हळूहळू तेलामध्ये सोडायच्या आहे आणि एकदम मंद आचेवर ह्या वड्या अगदी कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत। एका बाजूने कुरकुरीत झाल्यानंतर वडी आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायची आहेत आणि झाल्या आपल्या वड्या तयार। ह्या वड्या वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागतात खायला। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।